हॅलो फ्रेंड्स, मी समिधा. आज आपण सेमी पटियाला याची कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. पूर्ण उंची स्क्रीनवर दिलेली आहे. पहिल्यांदा आपण नेफा उंची पूर्ण कापड पसरून घ्यायचं. नेफा उंची कट करून घ्यायची. नेफासाठी लागणारं जेवढं कापड आहे आपण तेवढं कट करून घ्यायचं. नेफा उंची आपण 7 घेतले. 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण हा भाग आधी कापून घेऊ, कारण परत आपल्याला कापडातनं कट करता येणार नाही. नेफा स्कूल युनिफॉर्म म्हणजे यामध्येच आपल्याला कटिंग करायचं आहे पायजम्याचा नेफा. त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा नेफा कट करून घेतोय. अशा प्रकारे आपण मार्किंग करून घ्यायचं आणि नेफा कट करून घ्यायचा. आणि कशा प्रकारे मार्किंग करायचं म्हणजे मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा असा एवढा भाग कट करून बाजूला ठेवायचा. पूर्ण एक पन्हा हा भाग आपण नेपायसाठी वापरणार आहोत. बाजूला ठेवायचा आधी हा भाग असा. आता आपण काय करायचं, हा जो उरलेला भाग आहे ना कापडाचा, तो पूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे. त्याची पूर्ण घडी घालून घ्यायची कापडाची. अशा प्रकारे हे पहा. अजून एक फोल्ड करायचं आहे, म्हणजे पायजम्यालाही आपण 4 फोल्डच करणार आहोत, जेणेकरून एकदाच आपले दोन्ही पाय म्हणजे पायजम्याचे दोन्ही पाय आपले कट होतील. अशा प्रकारे 4 पदर घडी घेणार आहोत आपण. हे पहा, एक व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची. खालीवर होता कामा नये, कारण कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित झाली पाहिजे. हे पहा, आपले 4 पदर आहेत. 1 2 आणि हा जो बंद भाग आहे तो पण नंतर आपण कट करून घ्यायचा आहे मधोमध, जेणेकरून हे 4ही भाग ह्या साईडला ओपन ठेवायचं आहे. आणि कायम लक्षात ठेवायचं आहे, कायम माप टाकताना कोणतीही कटिंग असो बंद भागाकडूनच टाकायचे, जेणेकरून आपल्याला म्हणजे कोणतीही चूक होत नाही, व्यवस्थित कटिंग होते आपली. हे पहा, आता आपण पायजम्याची उंची 38 घेतले. त्याच्यातून आपण नेफा उंची वजा करणार. नेफा उंची आपली 7 आपण घेतले, तर 38 मधून 7 गेल्यावरती आपले राहतात 31. 31 इंचावर मार्किंग करायचे. त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचे, जेणेकरून बॉटमला आपण कॅनव्हास पट्टी लावतो त्यासाठी 1.5 इंच आणि अर्धा इंच आपण नेफा जॉईन करतो त्याच्यासाठी अर्धा इंच, असे दोन्ही मिळून 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. म्हणजेच 31 अधिक 2 इंच 32 यावर मार्किंग करून आपण पहिल्यांदा घ्यायचे. आणि आता जो हा कोपऱ्यावरती मेजर टेप लावले त्या भागावरती म्हणजे पन्ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे, कारण आपण सेमी पटियाला शिवतोय. सेमी पटियालाची कटिंग ही अशा प्रकारे आहे, कारण आपण अजून पुढे कळ्या लागणार आहेत, जेणेकरून चुन्या आपल्याला खूप लागतात सेमी पटियालामध्ये. मग त्या चुन्या आपल्याला भेटणार कशा, तर आपण ह्या कटिंगमध्ये आपण शिकूया. तर आता आपण दोन्ही हा पन्ह्याचा मध्य काढून घेतला, त्याच्यावर पॉईंट काढून घेतला. आणि आपण जो पॉईंट आपण पूर्ण उंचीचे अधिक 2 इंच मारलेलं होतं त्यावरती बॉटमच्या निम्मे घ्यायचे. आपला बॉटम किती दिला आहे, तर 13 पायजम्याचा, तर त्याचा निम्मा करायचं 6.5 आणि 1.5 इंच आपण बाहेर मार्जिन करायची. त्या लाईनवर आपण तसा पॉईंट टाकून घ्यायचा. हे पहा, आपण अशा बॉटमवरती मार्किंग केलं आहे 6.5 अधिक 1.5 इंच. आणि आपण हे मध्य जो काढला होता ना तो, आणि जो बॉटमचं मार्किंग केलं आहे त्यावरती अशा पट्टीच्या साहाय्याने मार्किंग करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपण ती स्ट्रेट लाईन आखून घेतले, क्रॉस लाईन आखून घेतले. हा भाग ते इथे बॉटमवरती पकडून. हे पहा असे. आता आपण पुढे आपल्याला कळ्या बनवायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला चुन्या एक्स्ट्रा भेटेल. परंतु ही कळ्या घेताना आपला जो क्रॉच लेंथ आहे मधला
तो आपल्याला पाहायचा आहे. आपलं क्रॉच लेंथ, उंची त्या मुलीची 38 आहे, म्हणून आपण क्रॉच लेंथ 15 इंच घेणार आहेत. पण त्यासाठी आपण पहिल्यांदा नेफा आपला वरती जॉईंट होणार आहे ना, तो 7 इंचाचा. मग आपण क्रॉच लेंथ हा कळीचा मधला 8 इंचाचा घ्यायचा आहे. बरं, हा पहा अशा प्रकारे 8 इंच आपण असं पॉईंट टाकून घ्यायचा आहे. इथून इथे उलट्या साईडला हे पहा, असा क्रॉच लेंथ 8 इंचाचा आणि वरती नेफा लागणार 7 इंचाचा, म्हणजे दोन्ही मिळून 15 इंचाचा आपला तयार होतो. आपण हे असे हा इथे आपण जिथे मी पॉईंट ड्रॉ करते तिथे आपले कॅनव्हास पट्टी लागणार आहे, म्हणजे खाली पायजमायला बॉटम पट्टी असते की नाही ती, आणि वरती अर्धा इंच नेफासाठी होणार आहे. आता आपण हा भाग इथून इथपर्यंत कट करून घेणार आहोत. हा भाग इथून इथपर्यंत मी ते तुम्हाला दाखवते, त्याप्रमाणेच कटिंग करायचे. पहा, आपण बॉटमच्या इथून कट करून घ्यायचं पहिल्यांदा, हे पहा असे. आणि आता आपण जिथे मध्य पॉईंट काढला आहे, म्हणजे क्रॉस लाईन ऐकले, त्याच्यावरती कटिंग करून घ्यायचे मध्य. आणि जो आपण हा क्रॉच लेंथसाठी मधला भाग कट केला आहे 8 इंचाचा, आणि हा जो उरलेला भाग आहे तो आपल्याला कॉलरसाठी लागणार आहे. परत ड्रेसच्या हाताला पट्टी असते ना, धुमड पट्टी, स्कूल युनिफॉर्म आहे ना, तर हाताला आणि कॉलरला दोन्ही ही पट्टी लागणार आहे. त्यासाठी हे कापड आपण बाजूला करून ठेवू. आता आपण जी कळी कापली होती ना, ही कळी, ती आता पुढे आपण जोडून घ्यायचे. ते तुम्हाला मी दाखवणार आहे, परंतु ही कशी लावून आपल्याला कापड वाढेल तेही मी दाखवते तुम्हाला. हे पहा, अशी पुढे आपण जॉईंट मारायचे उलटी करून. म्हणजे हा बघा एवढा मोठा पन्ना तयार होईल, जेणेकरून आपल्याला चुन्या ह्या खूप भेटतील. सेमी पटियाला चुना जरा बऱ्यापैकी लागतात, त्यासाठी हे अशी इथून हे पहा, अशा लांबच्या लांब आपलं कापड तयार झालं आहे. कमी कापडात आपला सेमी पटियाला तयार होतो. त्यासाठी आपण ही ट्रिक वापरून आपण हे पायजम्याची लेंथ वाढवायची, म्हणजे कळ्यांची लेंथ वाढवायची. हे पहा, आता मी तुम्हाला दाखवणार. हा पण ह्यामध्ये मशीनच्या सहाय्याने आपण ते शिवून घ्यायचं आहे ह्या कळ्या पुढे. बघा अशी व्यवस्थित आपली कटिंग झालेली आहे. हा बॉटम, हा क्रॉस आपण मध्य काढलेला आणि ही कळी पुढे जॉईन झाले. हा वरून असं आपल्या इकडून चुन्या पडणार आहेत. हे पहा, इथे आपल्या अशा चुन्या पडणार आहेत. पायजमा नेफा आपण कटिंग करणार आहोत, त्या नेफ्यावरती अशा ह्या आपल्याला चुन्या पडायच्या आहेत. तेही मी दाखवणार आहे तुम्हाला. हा स्टिच करून ही पायजमा दाखवणार आहे, जेणेकरून सगळ्यांना समजण्यात येईल की ह्या पायजमाला आपण कसा जॉईन मारला आहेत, पुढे कळ्या कशा जॉईन मारल्या आहेत, हे पाहणार आहोत आपण. हे पहा, अशा आपल्या ह्या चुन्या आपल्याला लागतात. त्यासाठी आपण कापड कमी पडणार म्हणून आपण त्या कळ्या त्या प्रकारे कट करून पुढे जॉईन मारतोय. हे पहा, अशा आपल्या ह्या प्लेट पडणार आहेत सेमी पटियालाला. हा आपला बॉटम तयार होणार आहे. ही आता आपली ह्याची कटिंग झाली. हे पहा, आता आपण हे व्यवस्थित घडी घालून ठेवू. हे आपले जे बंद भाग होते ना मधले, त्या म्हणजे आपण 4 फोल्ड केले होते की नाही, मग हा मध्यभाग आपला कट करायचा राहिला होता, तर आपण कापून घेऊया. म्हणजे ह्या कळ्या व्यवस्थित त्याला जॉईन होणार आणि ही कळी एक त्यातली आपली बंद येणार, म्हणून तीही आपण आधी पहिल्यांदा कट करून घेऊया. अशा प्रकारे ह्या कट झाल्यात आपल्या कळ्या. अशाच पलटवून त्याच्यावरती घडी मारून ठेवायची आपण. अशाच व्यवस्थित लागणार आहेत त्या कळ्या. हे पहा, आणि चुन्या मारताना मधला जो क्रॉच लेंथ आहे त्याच्यावरतीच आपण चुन्या मारत न्यायच्या आहेत. ते मी दाखवणारच आहे. आता आपण ही व्यवस्थित जशी कटिंग केली होती ना, तशीच व्यवस्थित अशी लावून ठेवायचे,
जेणेकरून आपल्या कटिंग म्हणजे स्टिचिंग करताना आपल्या लक्षात येईल आपण कशा कळ्या कट केल्या आहेत, कशा जॉईंट बसणार आहेत. व्यवस्थित असा फोल्ड करून पायजम्याचा आपण बाजूला करून ठेवू. ही आपली पायजम्याची कटिंग झालेली आहे. आता आपण उरले म्हणजे आपला नेफा आपण जो बाजूला करून ठेवला होता तो आपण घेतो. आता सीटघेर आपला किती आहे त्या मुलीचा 34 आहे. मग नेफा घेताना आपण काय करणार आहोत, सीटघेरचा चौथा भाग भागिले 2 इंच म्हणजे 2 पदर होणार आहेत ना, पाठचा आणि पुढचा भाग. मग 34 भागिले 2 म्हटल्यावरती आपण किती होणार आहेत, 17 दुने 34. मग 17 प्लस पायजमा फिटमफाट नाही ना, आपल्याला लूज लागणार थोडाफार, आपल्याला कमरेला म्हणजे पायजमात चढायला पाहिजे. म्हणजे सीटमधून आपल्याला वरती जायला पाहिजे, त्यासाठी आपण लूज घेतो. म्हणून सीटघेरचा चौथा भाग अधिक 3 इंच लूज, दोन्ही भागाला 3-3 म्हणजे 6 इंच लूज होतो. मग सीटघेर आपला किती, आपण दुसरा भाग काढला तर 17. मग 17 अधिक 3 किती झाले, 18 19 20, 21 22 23. मग 23चा दुसरा भाग किती होतो, 17 अधिक 6 इंच घ्यायचं आहे. म्हणजे 17 अधिक 3 इंच इकडे, 3 इंच तिकडे, म्हणजे 18 19 20. म्हणजे आपण हा नेफा जो आपला तयार होणार आहे तो 20 इंचाचा तयार होणार आहे. हे पहा असं. तर आता हे आपलं कापड फक्त 17चं आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, जो उरलेला कापड आपण ठेवला होता ना, त्यातला एकच पन्ना आपण कॉलर बिलरसाठी ठेवायचा आहे आणि एक पन्ना आपल्याला पुढे जॉईंट मारण्यासाठी आपण घ्यायचा आहे. त्यातला दाखवते तुम्हाला. कापड आपण जे उरलेलं कापड असतो त्यातलं पुढे 3-3 इंचाचा जॉईंट मारून घ्यायचा आहे आपण तो. पण 20 इंचाचं आपलं तयार कापड झालं पाहिजे, दोन्ही पदर 20-20 इंचाचे. त्यासाठी आपण ही 3-3 इंचाची पट्टी घेणार आहोत. 3 अधिक पाव इंच जरा एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण आपलं परफेक्ट 20 इंचाचा नेफा तयार झाला पाहिजे. हे जॉईंट जाण्यासाठी आपल्याला पाव इंच आपण घेतला आहे. अशा प्रकारे आपण 20 इंचाचा तयार होतो आहे की नाही पाहूया. हे पहा, परफेक्ट असा 20 इंचाची आपण पट्टी पुढे घेणार आहोत जॉईंट करून, 3-3.25 इंचाची, आणि आपला हा नेफा 17 इंचाचा. असे दोन्ही मिळून 20-20 इंचाचे 2 पदर बनवायचे आहेत. हे पहा, ह्या दोन पट्ट्या आपण काढल्या होत्या की नाही, हां, ते एक ह्या साईडला पट्टी जॉईन होणार आणि एक ह्या बाजूला पट्टी जॉईन होणार. अशा प्रकारे ह्या दोन्ही पट्ट्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे ह्या दोन साईडला पट्ट्या जॉईन होणार, जेणेकरून आपली रुंदी वाढणार आहे. आणि नंतरच आपला हा नेफा आपण स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे शिवून घ्यायचा आहे. आणि तो कसा शिवायचा आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. चला, आपला आता नेफा तयारच झाला आहे. आणि त्याची उंची आपण म्हणजे आपल्याला जेवढं कापड लागणार आहे नेफ्याला तेवढं कपडे तयार झालं आहे. आणि आपण नेफा उंची अधिक 2 इंच घेतलं होतं की नाही, त्यातले वरती 1.5 इंच जाणार. कशासाठी, तर नाडी दुमडायला. नाडीसाठी आपण जे कापड लागतो की नाही तो 1.5 इंचाचा आणि अर्धा इंच कापड नेफ्यासाठी. अशी आपण मार्किंग करून घ्यायचे, स्ट्रेट लाईन काढून 1.5 इंचावरती. आणि ही अर्धा इंचावर मार्किंग कशासाठी, तर ती पायजम्याला जो आपण चुन्या पाडणार आहोत की नाही त्यात ते जॉईंट होणार आहेत. आणि मग आपल्याला तयार नेफा आपल्याला 7 इंच होणार आहे. म्हणजेच पूर्ण उंची आपली 31 आहे, त्याच्यामध्ये 7. आपला तयार पायजमा किती इंचाचा होणार आहे, तर 38 इंचाचा पायजमा आपला तयार होणार आहे. थँक्यू.